टॉस जिंकला. ऑन 11 खेळणे टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. 4 षटकाचा सामना क्वार्टर फायनलच्या दिशेने रवाना झालाय. एकाटपाडा टीम. आता या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल निश्चितच तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. चला स्पीडअप करायचं आहे. खिरणे टीम आपण आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला प्लेअर इंजोर्ड आहे समजू शकतो आम्ही. यस थँक्यू. यावं आपण वरती अतिथी मंचावर यावं. आराम करायचा आहे नाही तर खुर्ची द्या खाली. यस. तर पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा. विश गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. 4 षटकाचा सामना सेकंड फेरीमधील सेकंड मॅच. पहिल्या मॅच मध्ये एकाटपाडा टीमनं परास्त केलं पडगे टीमला आणि क्वार्टर फायनलच्या दिशेने रवाना झालेला हा पहिला संघ आपण पाहिला. आता या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेचच त्यांना 2 हात करेल. मॅच ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. शरीराला वेध घेणारा हा बॉल आपण पाहिला. अभिषेक माली. चला पाणी घेऊन जायचंय. इजा झाले खेळाडूला. टप्पा खाल्यानंतर उसळ घेणारा बॉल. लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. जर खेळाडूला जास्त इजा झाली असेल तर आपण बाहेर या. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना आपण पाहतो खेळाडू. टप्पा खाल्यानंतर उसळ घेणारा बॉल. यस खेळाडू सुखरूप आहे. थँक्यू. टप्पा केल्यानंतर अगदी उसळ घेणारा बॉल होता. ऑफ साईडला शपल मारण्याचा प्रयत्न. शरीराला वेध घेणारा बॉल आपण पाहिला. पहिल्या बॉलची डॉट बॉलची सांगता आपण पाहतो. गोलंदाज अभिषेक माली आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी प्रशांत म्हात्रे आणि समीर मगत. आपण ही सलामीची जोडी पाहतोय. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु मिड विकेट रिसनमध्ये खेळाडू तैनात आणि पहिला विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन. गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतोय प्रशांत म्हात्रे हा फलंदाज. अभिषेक माळी ची चांगली गोलंदाजी. 4 षटकाचा सामना. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती खूप टप्प्याच्या बॉलला अगदी गॅपमध्ये एक्झिक्यूट करायचं होतं. इनफिल्डला क्लिअर करायचा होता परंतु मिड विकेटमध्ये खेळाडू तैनात आपण पाहिला आणि अगदी सोपा झेल त्या खेळाडूने घेतला आणि फलंदाज प्रशांत म्हात्रेला मैदानाच्या बाहेर पाठवले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष. बॅट्समन आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या विकेटचं पतन. गोलंदाज अभिषेक मालीचं चांगलं षटक. पहिल्या 2 बॉलवरती कोणतीही धाव नाही. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. नेक्स्ट बॉल.
राऊंड द विकेटनं हा बॉल देखील तितकाच चांगला टप्पा काढल्यानंतर फिंगर रोल केले होते. टप्पा काढल्यानंतर आउट स्विंग म्हणजेच विकेट किपरकडे हा बॉल विसवत असताना आपण पाहतो. हा बॉल देखील डॉट फेकला जातो. एकही धाव अद्याप मैदानाच्या आतमध्ये दिली जात नाहीये. पॉवरफुल बॉलिंग राहिले अभिषेक माली. पहिल्या मॅचमध्ये देखील मेडन ओव्हर टाकणारा हा पहिला गोलंदाज आपण पाहिला. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी इनसाइड आउटचा फटका सजवायचा आहे. फिल्डिंगला जवाब आणि पुन्हा एकदा पहा डबल अटेम्प्ट मध्ये अडवण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा आहे तो याच नो बॉल +4 अशा 5 धावा. प्रेशर निर्माण केलं होतं अभिषेक माले या गोलंदाजाने. आता मात्र प्रेशर रिलीज करणार हा फटका इनसाइड आउटचा कलात्मक हा फटका आपण पाहिला. नो बॉल +4 5 धावा आणि फ्री हिटची संधी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हो यावेळी फ्री हिटवरती ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. या बॉलवर फेकी तितकीच दर्जेदार त्यामुळे मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहतो. टोटल 6 ऑन अ बोर्ड 6 धाबा धाबा फलकावरती लागत असताना आपण पाहतोय. अभिषेक मालीचं हे पहिलं षटक. नो बॉल 1 पडला त्यावरती चौकार आला. फ्री हिटची संधी होती. फ्री हिटला मात्र जास्त धाबा काढू शकले नाहीत त्यामुळे मिळेल सिंगल. 6 धाबा धाबा फलकावरती आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. यावेळी देखील टॅप केला. बॅक टू द बॉलर अडवण्याचा संधी मात्र निर्माण झाली होती परंतु मिडॉनचा खेळाडूने तो बॉल अडवला. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाही. अंतिम बॉल अभिषेक माली या गोलंदाजाचा आपण पाहतो. 5 बॉलचा वाद देखील झालाय. 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा देत 1 विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये आहे. प्रशांत म्हात्रेला त्याने परतवलं होतं तंबूच्या अस्त्र्याला. लास्ट बॉल यावेळी देखील मिस टायमिंग ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आणि आणखीन एक धक्का. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज समीर भगत बॅक टू द पॅव्हिलियन. नंतर टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 6-2 बाद. अभिषेक माली या गोलंदाजाने अगदी प्रभावित गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी अभिषेक माली या गोलंदाजी आपण पाहिली. त्यानंतर आता क्षितिज माली हा गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अनेक टुर्नामेंटमध्ये क्षितिज मालीची देखील आपण चांगली गोलंदाजी आपण पाहतो. एक नामवंत गोलंदाज म्हणून ज्याची ओळख तो म्हणजे क्षितिज माली आता मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या नाहीत. पालेश्वरी पाले टीमला काढता आल्या नाहीत. 6-2 बाद अशी सुरुवात. पहिलाच बॉल क्षितिज मालीचा स्लॉटमध्ये आणि पाठवलाय प्लॉटमध्ये चेंडू. सीमारेषा पार. बेधडक हा षटकार. क्षितिज माली वरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं जाते. स्लॉटमध्ये क्षितिजने बॉल टाकला होता त्यावर वरती आशिष या खेळाडूने प्रहार केला. ऑन साईडला अगदी काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधून सुसाट वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला. सेकंड टेअरमध्ये हा षटकार ठोकलाय. क्षितिजचा पुढचा बॉल. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी राहील. 6 धावेने धाव फलक पुढे जात असताना आपण पाहतो. 12th ऑन अ बोर्ड 12 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार. यावेळी यश लागले. शॉट थर्ड मॅनला चांगला झेल घेण्यात येतोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज आशिषला देखील माघारी परतवलंय क्षितिज माली या गोलंदाजाने.
तर आदरणीय मंचावरती पाहुण्यांचं शुभागमन होते. आदरणीय सुरेशजी पाटील आणि बालरामजी पाटील साहेबांचं शुभागमन. बालराम पाटील मॅन फ्रॉम खिरणे यांचे खिरणेकर. आदरणीय बालरामजी खिरणेकर साहेबांचं देखील आपण शुभागमन पाहतो. अतिथी मंचावरती सर्व पाहुण्यांचं आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करूया. क्षितिज मालीच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता आणि त्यानंतर मात्र क्षितिजने विकेट मिळवली. आशिष या फलंदाजाला बाद केलं. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जेलची संधी निर्माण झाली. जेल होईल का? यस, डीप मध्ये खेळाडू तैनात आणि चांगला टिपलाय जेल तिथे. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना पालेश्वरी संघाला आल्या आल्या माघारी परतवले केतन या खेळाडूला. बॅक टू बॅक 2 हजेरे दिलेत क्षितिज माली या गोलंदाजाने. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. हॅट्रिक संपादित करेल का? संधी जरूर प्राप्त झाले. क्षितिज मालीच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आशिषने षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र आशिषला देखील मैदानाच्या बाहेर परतवला आणि आल्या आल्या केतन बारशे या फलंदाजाला देखील बाद केले. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो सागर म्हात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन अ हॅट्रिक क्षितिज माली. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये क्षितिज माली. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक. हॅट्रिक संपादित होईल का? सोपा झेल ड्रॉप केला. तो या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक संपादित झाली असती, क्षितिज मालीच्या नावावर झाली असती, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चुकी झाले. अगदी सोपा झेल सोपा झेल ड्रॉप केला. जीवनदान दिलं जाते. अक्षय गोंदले यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप केली जाते. बा सोपा झेल होता. क्षितिज माली नाखुश असेल. सोपा झेल ड्रॉप केला. आता जीवनदान दिलं ते आल्या आल्या सागर म्हात्रे या फलंदाजाला. क्षितिजचा पुढचा बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार मारल्यानंतर कमबॅक चांगला. यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न बॅट्समनचा असफल आपण पाहतो. हा बॉल देखील डॉट. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा काढण्यासाठी संघर्ष करत असताना पालेश्वरी संघाला आपण पाहतोय. टोटल धावसंख्या स्थिर. धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे ओनली 13 रन्स. 13 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना क्षितिजचा नेक्स्ट बॉल. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता. मिड विकेट रिझर्वमध्ये खेळाडू तैनात. चेंडू पकडतील, फेकतील. फेके देखील तितकीच चांगले मिळेल. फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं पंचांचा इशारा येतो. षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना अंश 11 खेळण्याची लाजवाब गोलंदाजी राहिली. पालेश्वरी पाली हा संघ आपण म्हणतो टोटल 14 या आकड्यावरती. अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पालेश्वरी टीम या संघाची आपण पाहतोय. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये साजेश माली हा गोलंदाज. मागील मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली साजेशने. बॅटिंगमध्ये देखील प्रभावित केलं. यावेळी पहिला बॉल लेग स्टिक वरून गेलाय असं काही पंच मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना आपण पाहतो. हा बॉल डॉट असेल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल साजेश माली या गोलंदाजाचा. स्विंग चांगला पाहायला मिळाला. टप्पा काढल्यानंतर आतमध्ये वळण घेतलं होतं. पुढचा बॉल. यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अगदी चांगली गोलंदाजी. खूप टप्प्याचा मागील बॉल आपण पाहिला आणि या बॉलवरती अगदी
जडमध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज साजिश माली या गोलंदाजाचा. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम खेळणे टीमच्या गोलंदाजांनी केले. चांगली गोलंदाजी क्षितिज माली, अभिषेक, आता साजिश देखील चांगली गोलंदाजी करत असताना हो यावेळी देखील लाईक स्टिक सोडून जाणारा बॉल. पंच मात्र आता इशारा करतायत यस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही जरूर धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीने संघ पुढे जात असताना आपण पाहतो 15 धावा फलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सेकंड राऊंडमधील सेकंड मॅच आपण इथे पाहतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. यावेळी बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का. 5वा हादरा लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या पालेश्वरी टीमला. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो साजिश माली देखील चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित केलं या मॅचमध्ये. इकॉनॉमिकल स्पिलर प्रत्येक गोलंदाजाने हाताळलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या अभिषेक माली या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र क्षितिज माली देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर साजिश माली देखील अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. धाव्यांसाठी संघर्ष जरूर करतोय पालेश्वरी पाले. मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न जरूर करतायत परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन चांगलं पाहायला मिळत नाही. यावेळी देखील एलिव्हेशन मिळेल का? डाऊन दी बॉल फिल्डर अडवण्याचा प्रयत्न क्षितिज. यावेळी आपण पाहिलं यस डिरेक्ट हिट आणि आउट. टॉस जिंकला 11 खेळण्या टीमने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगमध्ये लाजवाब एफर्ट गोलंदाजांचा बोलबाला या मॅचमध्ये आपण पाहतो. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी अगदी धाब्यांसाठी संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये पालेश्वरी टीम फिंगर रोल केले. यावेळी इनसाइड आउटचा फटका मारण्याचा प्रयत्न, जेलची संधी, जजमेंट चुकीचं राहिलं. 2 धाबा अशा रीतीनं कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती. फेकी तितकीच चांगली, डोळ्याची किरण थोडीशी सूर्याची किरण आली होती डोळ्यावरती त्यामुळे फिल्डरकडून जजमेंट चुकीचं राहिलं आणि अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 6 बाद 18. षटकाच्या अखेरीस 6 बाद 18 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पालेश्वरी या संघाच्या आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला. टॉस जिंकून 11 संघाने बॉलिंग घेतल्याने बॉलिंगमध्ये अगदी प्रभावित गोलंदाजी 3ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न 2 फलंदाजांना करावा लागेल. 2 फलंदाजांपैकी एका फलंदाजाला नक्कीच इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी पहिल्याच बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये कोणताही खेळाडू नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार. 4 रन.
या ओव्हरची मात्र चांगली सुरुवात झाली. अक्षयच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 4 धाब्याने धाव फलक पुढे जाते. 22 धावा धावा फलकावरती. या मॅचचा विचार केला तर मोठे फटके मारू दिले नव्हते. बाबूशाह सरांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. अगदी आजच्या दिवसामध्ये बाबूशाह सरांचा आवाज ऐकला. चांगली वाणी, राष्ट्रीय भाषेतील एक दमदार आवाज, ज्यांची वाणी आपण नेहमी ऐकतो. यावेळी देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार, मिळतील रन. 4 चौकार. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी देखील फुल टॉस प्रयत्न चांगले, लाजवाब लगातारचा 3रा चौकार. या मॅच मध्ये कलाटणी देणारा क्षण आपण पाहिला. 3 चौकार इथं ठोकलेत. फलंदाज मनोजच्या बॅट मधून निघाले हा 3रा चौकार. तर आदरणीय प्रभाकरजी गायकर, मॅन फ्रॉम एखाटपाडा, यांना आम्ही विनंती करतो की आपण यावं अतिथी मंचावर. आपलं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. बाबू सर, मॅच संघ अडचणीमध्ये होता. पालेश्वरी 18 चेंडूचा खेळ झाल्यानंतर फक्त 18 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मात्र मनोजच्या बॅटमधून 3 चौकार आणि या मॅच मध्ये कलाटणी घेणारा क्षण आपण पाहिला. टोटल 3 चौकाराच्या साहाय्याने धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे आता 30. एक फायटिंग स्कोर जर उभारण्याचा प्रयत्न मनोजच्या माध्यमातून केला जातोय. अंतिम ओव्हरवरती चौकाराची आतिषबाजी लगवणारा आपण पाहतो मनोज. चांगल्या लयमध्ये, चांगल्या टचमध्ये 3 बॉल त्याने फेस केले. 3 बॉलवरती 12 धावा काढल्यात. चांगली बॅटिंग. गोलंदाज अक्षय गोंदली. तर पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहतो 3 षटकामध्ये पूर्णपणे धावांसाठी संघर्ष करत होता पालेश्वरी पाली टीम. आणि आत्ता मात्र शेवटच्या आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली ते बॅटिंग करत असणाऱ्या पालेश्वरी टीमची. मनोजची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. हो यावेळी देखील शपलवर मारण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ पालेश्वरी टीम के साथ येतोय हा 22च्या स्वरूपात चौकार. चार चौकार आपण पाहतोय. 4 धाबेच्या मदतीनं संघ 34 या आकड्यावरती. यावेळी देखील फुल टॉस बॉल, खराब बॉलिंग आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या पालेश्वरी टीमला. मनोजच्या बॅटमधून आणखीन एक तडका, शानदार चौकार. थँक्यू. आपण इथे हाईट फॅक्टर चेक करणार आहोत. बॉलची उंची किती होती हे आपण पाहणार आहोत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. चला लगेच जोडा. अजय कडू आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल होता. ऑफ स्टिकला शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. यस, चांगला बॉल आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. 4 धावा लगातार, 5 चौके. बाबू सर या मॅच मध्ये अगदी कलाटणी घेणारे हे ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले. 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावा होत्या आणि आता मात्र 4 चौकार. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता. ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट केले ते. दुसरीचा प्रयत्न, फेकी तितकीच चांगली आणि रनआउटच्या स्वरूपात अखेर मनोज बाद झाला. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पालेश्वरी पाली टीमने बनवल्या टोटल 39 आणि 40 धावांचं लक्ष इथून ठेवलंय ते अंश शिरवणखेरणे संघासमोर. तर उत्तरधारचा खेळ जसा चालू होईल तसं आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आज आम्हाला चांगली ज्यांची साथ लाभली, राष्ट्रीय भाषेतील एक दर्जेदार आवाज आपण ऐकला. चांगली धून, चांगली वाणी ज्यांची आपण सातत्यपूर्वक पाहतो ते म्हणजे शेरो शायरी के बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख बाबूशाह सरांकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू. तर शुभ सन्मान अतिथी मंचावरती जरूर इथे पाहुण्यांचा केला जातोय. अजयजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सुरेशजी पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. सुरेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंद्रन यांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती आपण पाहत आहोत. तसेच आदरणीय बालरामजी खिरनेकर साहेबांचा देखील
शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करतोय. अजयजी कडू यांच्या शुभ हस्ते बाळरामजी खेरणेकर साहेबांचा देखील शुभ सन्मान मंचावरती होत आहे. सर्वांचा मान सन्मान आपण पाहुण्यांचा जरूर करणार आहोत. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये जरूर आम्ही करत आहोत. निश्चित रूप से आभार. खूप खूप लवेश दिघे सर, सुरेश पाटील सर बघा त्यांचा सन्मान केला गेला. आलेल्या सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत आहे. जेवढे प्रेक्षक पण ग्राउंडवर आहे त्यांचे पण मनपूर्वक स्वागत आहे. हां, मुरबी गावाचे ते का बघा हे होते कॉमेंटेटर्स मराठीमध्ये अतिशय सुंदरशे लवेश दिघे सर. उद्या थोडा लवकर या, फायनलचा दिवस अंतिमचा दिवस आहे. तुमच्यासोबत लव फडके सर राहणार. तो चलिए चलेंगे आज का दिन का. देखिए बात करेंगे 6 मैच का अंतिम है और एक मुकाबला बचा है. यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा, जो पहली मैच है थोड़ा कठिन था लेकिन सेकंड मैच को आसान बनाई पड़ेगी टीम को. देखिए शिकस्त देकर टूर्नामेंट के मान लीजिए सेमीफाइनल यानी टॉप 3 के इंतजार में वेट में यहाँ पर चलिए सुरेश दादा पटेल देखिए बात करेंगे. बलराम दादा खेरनेकर से और अक्षय दादा पाड़ेकर देखिए हम देख सकते हैं जिनके हाथों से हाँ बलराम दादा खेरनेकर रहते यांच्याकडून बघा डोनेशन मंडळासाठी 1000 मनपूर्वक आभार दादा तुमचा पण. सुरेश दादा पाटील आभार आहे. सर्व मान्यवरांचा, सर्व अतिथी पाहुणे भरपूर सपोर्ट केले या टुर्नामेंट नाही. या सपोर्ट आहे महाराष्ट्रामध्ये, तसा क्रिकेट आहे. आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायचा पण करायचा आहे. आपला माणूस, आपला खेळाडू पुढे गेला पाहिजे. सुरेश पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये डोनेशन. हाँ लालचंद गावन सर रेडी तैयार से बघा. लालचंद गावन सर 50+ आए हुए हैं आजपर्यंत रेग्युलर क्रिकेटमध्ये केडेच्या बाकी ओढा टीम संघामध्ये नेतृत्व करणार से. आज अंपायरमध्ये राम पाटील सर त्यांच्यासोबत आहे. चला आजच्या दिवस सेकंड राउंडचा सेकंड मैच है और सेकंड इनिंगचा मैच है. 40 धावाचा टार्गेट है. पहिला चेंडूमध्ये मिडॉनचा कवर किए साइड फील्डर ने, मुझे लगता है मिडॉन के ऊपर से खेले थे. प्रयास कोशिश तेजस हमारी भी कुछ अलग चल रही है. अजय आभार आपकी भी मानना चाहूँगा पूरी रोशन सा स्पोर्ट चिंद्रन. आप चाहते थे कि बाबू सा फाइनल डे. निश्चित रूप से देखते हैं किस्मत को अभी भी क्या मंजूर है. चलिए बहुत बढ़िया. देखिए लाजवाब है. कल देखिए बात करेंगे बहुत सारे मेहमान अतिथि ग्रामस्थ मंडल तस्वीर रखेंगे इस टूर्नामेंट में. और जो मनोज मात्रे की बल्लेबाजी रही जिसकी ताकत से पाले बुजुर्ग 40 रनों का टारगेट तो रखा है लेकिन अंश 11 खेलने टीम और खास करके साजिश वाली ये भाई इस वक्त फायर हैं. और एक 6 रन. चलिए भाई बात करेंगे पिछली मैच में साजिश माली ने ऐसे बल्लेबाजी करे थे, लग रहा था कि साजिश फायर हैं लेकिन देखिए विनोद माली, अक्षय माली नहीं है भाई टीम में तो जवाबदारी यहाँ पर बनाएंगे लेकिन जवाबदारी उठाए. यही तो मौका रहता है भाई जब आपके प्रमुख खिलाड़ी टीम में इंजोरी रहते हैं, अनफिट रहते हैं, जब आपको मौका मिलता है ना उस मौके पे खड़े उतरिए. देखिए एसीबी जायसवाल को मौका मिला वनडे में, उन्होंने शतक लगाए. अगर शुभम गिल होते तो शायद उनका मौका मिलना कठिन था. पिछला हमने सीरीज देखा बेंच पर बैठे थे. अक्षय माली थोड़ा सा मुझे लगता है लंबी आराम डॉक्टर ने सलाह दिए हैं 2 या 3 महीना, लेकिन टीम अच्छी काम कर रहे हैं. ये बात करेंगे ना शैलेश दादा माली टीम के पीछे देखिए जिनके कहते हैं ना आदर्श स्तंभ इस टीम की बात करेंगे. बड़े इंसान, बड़ा दिल. देखिए अंश 11 नाम कहा जाए तो ओपन से लीजिए रायगढ़ प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग ओनर के रूप में शैलेश दादा माली, दिलीप सेठ माली, संदीप दादा माली देखिए कोचिंग भूमिका हमेशा टीम के साथ रहते हैं. बहुत बढ़िया. देखिए दोनों टीम की बात करेंगे तो हर टीम की देखिए पाले बुजुर्ग की भी बात करेंगे लेकिन यहाँ पर देखिए विनोद माली मजबूर कर रहे हैं भाई हमारी चर्चा करो, हमारी तारीफ करो. ना वफा का जिक्र होगी ना वफा की बातें होगी. अगर बातें होगी तो विनोद माली की बल्लेबाजी की होगी.
क्या बात है यहाँ पर अजय खड़ू देखिए, मुझे लगता है यहाँ पर तकदीर पाड़ेकर देखिए जब से वो थोड़ा सा जॉब में परमानेंट हुए, थोड़ा दूर रहे, और अजय खड़ू का भी परफॉर्मेंस, एक जोड़ी का परफॉर्मेंस होता है जो सचिन स्वरूप के बीच में हुआ करता था, वीरेंद्र सहवाग गौतम गंभीर के बीच में एक पार्टनर कहते हैं ना, आपका पार्टनर वो होना चाहिए, आपको खींच कर रहा कैसा जब आपकी गेंद बल्ले पर नहीं आ रही है पार्टनर पर रन बनना चाहिए। अब साजिश मालिक को कुछ ज़्यादा गच करने की ज़रूरत नहीं है। और मुझे ये समझ में नहीं आ रहा है पाले बुजुर्ग टीम में कौन सी फील्डिंग कौन सी हिसाब से गेंदबाजी कर रहे थे, लगातार ऑन साइड पर वार किए, लेकिन जो भी करिए भाई विनोद पाली इस वक्त अच्छा कर रहे हैं। चौके के साथ देखिए ओवर की शायद अभी भी गेंद शेष है और टीम का स्कोर देखिए 18 रन। 18 रन देखिए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर रखा है। नहीं देखिए बैटर को पता है दो फील्डर आप कहाँ कहाँ रख सकते हो, वो देखिए घसेट कर लपेट कर ले रहे हैं, क्रॉस खेलने जा रहे हैं। अब कप्तान ने थोड़ा सा देखिए मिड विकेट को हटाकर डीप थोड़ा रखा है, लॉन्ग ऑफ को भी हटा लिया लॉन्ग ऑन। अब देखते हैं विनोद माली देखिए ना, ये होना चाहिए। हाँ कहते ना बारिश में मेंढक को और बारिश में मेंढक को और मैंडेटरी पावर प्ले में बल्लेबाज को रोकना बड़ा कठिन है। विनोद माली आज बार देखिए ट्राइब अच्छा है, टकराया यहाँ से गेंद को रोका गया, एक रन आएगा यहाँ पर, लेकिन अच्छा कवर ड्राइव था भाई, भलाई ऑन साइड पर दो फील्डर लिया गया था। इसके साथ साथ ओवर कंप्लीट हुआ है 19 रन। तो चलिए डीजे की तरफ चलते हैं, टीम का स्कोर 19 रन बनाए। उन्नीस रन देखिए 19 रन पहले ही बताए थे, लेकिन कोई बात नहीं, यहाँ पर कैलकुलेशन रहेगा कितना ज़रूरत है, ये चीज़ की रहेगी। 40 का देखिए टारगेट है, अभी भी 21 की ज़रूरत है। और 18 गेंद से ऐसे पाले बुजुर्ग टीम देखिए बात करेंगे, थोड़ा बल्लेबाजी की तरफ उनका नज़र घुमाएंगे। पिछले मैच के हीरो देखिए बात करेंगे, प्रशांत शांत रहे, सुनने पर आउट हो रहे, जिसके कारण रन नहीं बन पाया। और विनोद माली देखिए यहाँ पर फंस गए भाई, विकेट मैंडेटरी पावर प्ले यहाँ पर खत्म होने के बाद है। कहती ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है भाई, बादल के बरसने से। अब देवेंद्र देखिए पाले बुजुर्ग टीम के गेंदबाज बरस रहे भाई यहाँ पर, टुकुर 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 टुकुर। तो रोज लो, विकेट ना मिला तो भाई ढूंढ लो, लेकिन स्पिन विकेट रखा गया था मिनिट्री पावर प्ले, लेकिन फिर भी विनोद माली का तारीफ करना चाहूंगा। एक्सलेंट स्टार्ट देकर आए, जो यहाँ पर प्रशांत मात्रे नहीं दे पाए, उनके पास देखिए समीर भगत वो भी सुनने पर आउट हुई, कारण रहा यहाँ पर पाले बुजुर्ग का शुरुआत खराब था, लेकिन कोई बात नहीं। कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज़्यादा, कभी कभी वही रुलाती है सबसे ज़्यादा। हर सबक है आपको बदल देता है। देवेंद्र देखिए हम विकेट लिए हैं, लेकिन अभी भी देखिए 17 गेंद 21 की जरूरत है। तैयार गेंदबाज है, ओ आते आते देखिए और एक बड़ा हिट तान दिया भाई, यहां से गेंद को पहुंचाया दूर 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 दूर, अंपायर ने भी कर ली 6 मंजूर, डीजे उड़ाइए फुरफुर। जल्दी फिट हो जाएंगे, मुझको राणा जी माफ करना। टीम का स्कोर देखिए तेजी से बढ़ता हुआ, और एक स्लोर गेंद, और एक बार खोदा भाई यहां से, मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी चला डाला। मेरा मुंह मत देख डीजे वाला, तू भी तोड़ दे डीजे का ताला। देखिए एकदम एंजॉय लेते हुए, खुश होते हुए, निश्चित रूप से कहते ना जब जिंदगी समंदर में गिरती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है। क्षितिज माली, और इस बार देखिए मौका मिला है भाई, कहते हैं ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी, एक तेरी तो एक मेरी, 2 छक्के के बाद है टीम का टोटल देखिए यहाँ पर रुका है
स्कोर की बात करेंगे 31 रन। अभी जीत के लिए देखिए बात करेंगे केवल 9 रन की जरूरत है। उम्मीद अभी भी जागा होगा, लेकिन चलिए भाई, एक पड़ा टीम के कप्तान तैयार है ये टॉस के लिए। चलिए एक पड़ा संघर्ष करना दरिया लगेश साहिल गायकर। और जब जिंदगी समंदर में गिरती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है। लेकिन पाले सरे पाले बुजुर्ग अभी भी अगर मुकाबला अगर बचा लेते तो फिर कहते ना घर पे आई खुशियाँ, और खेलना टीम के लिए दरवाजे से लौट जाना। इंसिंग थोड़ा रिवर्सिंग मिलता हुआ यहाँ पर अंदर की तरफ है। गेंदबाज उत्साहित नहीं थे, लेकिन इससे विकेट कीपर थोड़ा सा बल्लेबाजी देखिए थोड़ा निराश किया पालेश्वरी पाले बुजुर्ग ने। देखा अच्छा टोटल बन सकता था। 2 ओवर चलता हुआ गेंदबाज संघर्ष किया, लेकिन जो विनोद माली की बल्लेबाजी ने इम्प्रेस किया। और सितेश माली देखिए ये भी भाई सीख जाएंगे धीरे धीरे, गेंदबाजी अच्छे करते हैं। साजिश अभी मैदान पर हैं। अभिषेक माली देखिए यहाँ पर बात करेंगे व्हाइट का जब पहली मैच में देखिए मैडन ओवर डाले थे और सेकंड मैच में 2 बैक तो दिलाए। अभिषेक माली जितनी भी तारीफ करूं भाई इस बंदे की, अब बल्लेबाजी में भी ऊपर उतारा गया है। बतौर ऑलराउंडर देखिए बनते अब जा रहे हैं। लंबे कद के खिलाड़ी हैं और बड़े शान सुबह के। और अपील देखिए यहाँ से देखिए खेलने टीम यहाँ पर खेल रही है लेगबाई से, देखिए बढ़िया क्रिकेट खेल रही है, लेकिन एक खिलाड़ी नहीं है अक्षय माली, लेकिन ऐसा लग रहा है कि टीम अधूरा है। कितना बड़ा चेहरा अक्षय यहाँ पर हैं, देखिए आए हैं टीम के साथ है। अक्षय गाड़ी में भी देखिए मुझे इशारा कर रहे थे। हाँ भाई मुझे लगा कोई दूसरा समय। अक्षय आइए ऊपर, ऊपर शायद है, कोई बात नहीं, बैठिए। बाजीराव देखिए पड़ी देखिए यहाँ पर है। नहीं अक्षय मुझे हाथ दिखाई थोड़ा मूछे रखे, मुझे लगा दूसरा कोई समझ। अक्षय सॉरी माफ़ी चाहूँगा, मुझे लगा टीम के कोई दूसरे। सुबह भी वो गई इधर से, इतनी बड़ी इंजरी लगी अक्षय, हमें पता नहीं था, नहीं तो आपके घर तक आते थे माफ़ी चाहेंगे। देखिए MID से कहा जाए तो हमने सुना था ये चोट लगा है, बड़ा चोट है, डॉक्टर ने लंबा समय किया है। मुझे एक समय लगा था कि ये अक्षय है क्या, फिर मुझे लगा नहीं अक्षय भाई इतना बड़ा चोट देखिए। और टीम के देखिए सुपर शॉट बड़ा अच्छा लगता होगा। मुझे भी देखिए रख दिए टीम का, देखिए जीत के लिए भी चाहिए 12 गेंद के साथ की जरूरत है, मैच में जान डाले हैं। अक्षय माली थोड़ा सा मुझे लगता है और पीछे रहे तो अच्छा रहेगा। कभी कभी गेंद आ जाता है, फील्डर भी कंट्रोल में नहीं रहते हैं। अगर खुद को बैलेंस कर सकते तो फिर बैठिए। शायद सामने से मनोबल बढ़ाना चाहते हैं। सोचिए इस खिलाड़ी के मन में भी क्या चल रहा होगा कि मैदान में उतर। आपने जिगर पिक्चर देखा होगा ना, जब वो जो पहला बॉडी बिल्डर रहता है ना, उसका देखिए यहाँ पर रीढ़ की हड्डी को विलेन तोड़ता है, फिर अजय देवगन जैसे उस विलेन का रीढ़ की हड्डी को तोड़ता है और वो एकदम से फिट हो जाता है, खड़ा हो जाता है, चल नहीं पाता है। तो ऐसे देखिए ये अक्षय को ना एनर्जी देखिए खास करके उससे मनोबल बढ़ाएगी। जो उसकी ट्रीटमेंट है ना, और कहते ना कुछ घरेलू दवाई, ये उनकी टीम उन्हें दे सकती है दवाई। ये क्रिकेट है देखिए भाई, जोश का जुनून का खेल है, क्रिकेट है, डरने वालों के लिए नहीं है भाई यहाँ टिकट। और मैच कर दिया फिनिश। पालेसरी पाले बुजुर्ग हार्ड लक टीम, कोई ज़्यादा चर्चा मत कीजिए। शायद जो 2 बल्लेबाज अभिषेक माली ने चटकाया था, और मैच के मैन ऑफ द मैच थोड़ा हम भी दिक्कत में फंसे हैं, क्योंकि अभिषेक माली 6 रन 2 विकेट, बहुत बड़ा विकेट लिए थे क्योंकि प्रशांत और समीर, लेकिन उसके बावजूद भी जो 19 रन की शुरुआत दिए थे ना विनोद माली, विनोद माली मैच करेंगे मैन ऑफ द मैच। अभिषेक नाखुश नहीं ना, क्योंकि अभिषेक ने अच्छी गेंदबाजी 2 अच्छा